हेडलाईन्स नंतर आता दिवसभरामध्ये घडलेल्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीचा सविस्तर आढावा आपण घेऊयात। बाळासाहेबांच्या मृत्यूसंदर्भात रामदास कदमांनी केलेल्या आरोपांना आज ठाकरे गटाच्या अनिल परबांनी उत्तर दिलेलं आहे। मात्र आज हा वाद वडिलांवरून बायकोपर्यंत आलेला आहे। रामदास कदमांच्या पत्नीने काही वर्षांपूर्वी जाळून घेतलं की त्यांना कोणी जाळण्याचा प्रयत्न केला असं म्हणत अनिल परब यांनी नवाच आरोप केला। आता अनिल परब आणि रामदास कदम दोघे सुद्धा एकमेकांना अब्रूनुकसानीची नोटीस बजावणार आहेत। वडिलांपासून सुरू झालेलं हे राजकारण बायको आणि त्यानंतर बकऱ्यापर्यंत कसं पोहोचलं, पाहुयात हा रिपोर्ट। दोन शिवसेनेतला वाद बापावरून आता बायकोवर येऊन पोचलाय। बाळासाहेबांच्या मृत्यूवेळी काय घडलं याबद्दल दसरा मेळाव्यात खळबळजनक दावा करत रामदास कदमांनी विषय सुरू करून दिला आणि आता बात निकलेगी तो दूर तक जाएगी म्हणत म्हणत दोन शिवसेनेतलं हे भांडण उंबरठ्याच्या आत शिरून संसार आणि बायका मुलांपर्यंत पोचलाय। रामदास कदमांचा सवाल होता, बाळासाहेबांचा मृतदेह 2 दिवस मातोश्रीत का ठेवला आणि बाळासाहेबांच्या बोटाचे ठसे का घेतले। त्यावर परबांचं उत्तर होतं, मृत माणसाचे ठसे घेऊन उपयोग होत नाही। शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं? शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवली होती कळा माहिती। जबाबदारीने बोलतोय, जबाबदारीने बोलतोय, मोठं विधान करतोय। होय, शिवसेना प्रमुखांच्या वरती उपचार करणारे डॉक्टर आहेत। आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, डॉक्टर पगारांना विचारून घ्या, 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो 8 दिवस, आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय 8 दिवस, 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय। सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते, ठसे। मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये। आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे, बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं, कधी झालं, त्यामध्ये सही कुणाची होती, कळा सगळी माहिती, कळा सगळी माहिती। मला विचारा ना, मी साक्षीदार आहे, मृत्यूपत्र मी बनवलेलं आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे मृत्यूपत्रात काय आहे, मला माहिती आहे मृत्यूपत्रात ठसे लागतात का, मला माहिती आहे मृत्यूपत्रात आणखीन काय लागतं। आणि मेलेल्या माणसाचे ठसे घेतले जरी तरी त्याचा काही उपयोग होत नाही, त्यांचं ज्ञान कच्चं आहे। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना त्रास दिला असं रामदास कदमांना वाटत होतं। रामदास कदमांना उद्धव ठाकरेंबद्दल एवढा राग होता, मग त्यांनी दिलेलं मंत्रिपद का स्वीकारलं असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे। 2014ला रामदास कदम मंत्री झाले, त्यांना मंत्री केलं कोणी? शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी। त्यावेळेला तर बाळासाहेब नव्हते, उद्धव ठाकरे इतके वाईट होते, मग 2014ला त्यांनी मंत्रिपद का स्वीकारलं? 2014 ते 19 मंत्रिपद ओरपलं। 14ला मला मंत्रिपद दिलं, ते लोक हसतील म्हणून नाईलाजाने त्यांना द्यायला लागलं। आणि कुठलं खातं दिलं मला? इन्व्हायरमेंट खातं। हे खातं कधी होतं का? कोणी बघितलं होतं का आतापर्यंत? इन्व्हायरमेंट खातं कोणी बघितलं होतं का आतापर्यंत? नव्हतं ना। काहीतरी मला द्यायला पाहिजे मंत्री म्हणून ते खातं मला दिलं आणि हे खातं घ्या का बस। बाळासाहेबांच्या मृत्यूवरून रामदास कदमांनी सुरू केलेलं राजकारण त्यांच्याच घरापर्यंत येऊन पोचलं। 1993 मध्ये रामदास कदमांच्या पत्नीनं जाळून घेतलं की जाळण्यात आलं असं म्हणत अनिल परबांनी नवा आरोप केलाय। त्यावर रामदास कदमांनी खेडमध्ये 1993 साली काय घडलं याची स्टोरी सांगितली, पण त्याचबरोबर परबांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला। सन 2093 मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं। 1993ला रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं। ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्समध्ये आलं पाहिजे। कोणाला बंगले बांधून दिले खेडमध्ये, त्या बंगल्यावरनं काय राजकारण झालं, काय गोंधळ झाला,
हे सगळं आलं पाहिजे. आणि जर नार्कोटिक्सला शक्य नसेल तर त्यांचा मुलगा हा आता योगेश कदम गृहराज्यमंत्री आहे. गृह खात्याची सूत्र त्याच्या हातात आहेत. आपल्या बापाने काय उद्योग केले आहेत 1993ला याची देखील चौकशी झाली पाहिजे. या चौकशीची मागणी मी करतोय. त्यावेळेला माझी पत्नी 2 स्टोव होते, स्टोववरती जेवण बनवत होती खेळला. स्टोवचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा आणि मग फडका उडाला आणि त्यावेळेला मी वाचवलं माझ्या पत्नीला. हे हात अजून आहे साक्षीदार, हे जळलेलं माझ्या हात आहेत. माझ्या पत्नीला मी वाचवले. 6 महिने माझी पत्नी जसलोकमध्ये होती, 6 महिने मी ॲडमिट होतो तिथे. मी थांबलो होतो बाजूच्या कॉटमध्ये गुम घेऊन. तर तू आम्हाला काय सांगतोस रे? हे धंदे आमचे नाहीत आणि आम्ही आज देखील संसार जीवाभावाने करतो दोघेजण. रामदास कदमांनी बाळासाहेबांच्या मृत्यू प्रकरणी केलेल्या आरोपांप्रकरणी तर अनिल परबांनी रामदास कदमांच्या पत्नी संदर्भात केलेल्या आरोपांप्रकरणी आता दोघेही एकमेकांविरोधात कोर्टात जाणार आहेत. आणि ह्या अब्रू नुकसानीच्या दाव्यामधनं जी रक्कम येईल ती रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवायची असा निर्णय मी घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनं तू बदनाम बी केलेस ना, याच्यावरती मी दावा टाकेन. माझ्यावरती आरोप केले तुमच्यासोबतच. याच्यावरती मी पहिल्यांदा कोर्ट न्यायालयात जाईन. याच्यावरती मी 12 दावा टाकेन, 100% टाकेन. बाळासाहेब आणि बायकोपर्यंतचा हा विषय आणखी खाली घसरत बकऱ्यापर्यंत आला. बघणाऱ्यांचं म्हणणं असं आहे की अनिल परब सारखीच व्यक्ती होती. त्यांच्यासोबत एक बिल्डर एक गाडी घेऊन आला होता. त्या गाडीतून एक बकरा घेऊन आला होता आणि 2 नंगे बाबा पूर्ण लग्न होते असे दोघांना घेऊन त्या स्मशानभूमीमध्ये आले होते. आणि तिथं माझ्या मुलाचा योगेशचा आणि रामदास कदम असं दोघांची नावं घेऊन त्या बकऱ्याला कापलात तुम्ही, असं त्यांचं म्हणणं आहे. मला नक्की माहिती नाही. एवढं सगळं झाल्यानंतर रामदास कदम म्हणाले, महिलांचं बायकांचं कुणाच्या आईचं राजकारण करायला लागला तर कसं चालेल? अरे तुम्ही कसले राजकारण आहे? असे महिलांच्या बायकांचे कुणाच्या आणि कुणाच्या आईचं बदनामी करून तुम्ही राजकारण करायला लागलात. तो तुमच्या जिंदगानी होती. कसलं राजकारण करताय? रामदास कदम म्हणतात तोच मुद्दा आहे. राजकारण करताना त्यात वडील, आई, पत्नी आणि मुलांना कशाला खेचायचं? पण मग उद्धव ठाकरेंच्या मृत वडिलांचं म्हणजे बाळासाहेबांच्या मृत्यूवरून राजकारणाला सुरुवात कुणी केली? हा प्रश्न रामदास कदमांनी जरा स्वतःलाच विचारायला हवा. सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण वडील, बायको आणि आता बकऱ्यापर्यंत खालच्या पातळीवर यावं हे योग्य आहे का? याचं भान सगळ्याच नेत्यांनी बाळगायला हवं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.